या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपली आढावा बैठक झाली. तर या बैठकीमध्ये आपण काय निर्णय घेतला? नाही, आज आमची बैठक जी होती 10 तारखेला ठेवली होती, परंतु आमचे ज्येष्ठ नेते भीमरावजी धोंडे साहेब यांचा 11 तारखेला मुंबई येथे माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश असल्यामुळे ती बैठक आम्ही आज थोडी 4-5 दिवस पुढे ढकलू असा आम्ही निर्णय घेतला आणि आज ती बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्येष्ठ नेते भीमराव धोंडे साहेब असतील, आमचे नेते बाळासाहेब आजबेकाका असतील यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्वानुमते असं ठरलं की बुवा हे दोन नेते जे ठरवतील त्याप्रमाणे त्यांना अधिकार दिलेले त्यांनी युती आघाड्या कोणत्या प्रकारच्या करायच्या त्यांनी ठरवायचं आणि जास्तीत जास्त जनतेचे आता जे मागील 5 वर्षामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना ज्या अडचणी निर्माण झाल्या, विहिरीच्या अडचणी असतील, MRSच्या माध्यमातून गायगोठे असतील किंवा इतर ज्या मागण्या असतील शेतकऱ्यांच्या त्या बाबतीत खूप अडचणी निर्माण झाल्या. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून पाटोदा तालुक्यातील 6 पंचायत समिती आणि 3 जिल्हा परिषद सर्कलमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून उमेदवार देऊन विनिंग मेरिट लक्षात घेऊन जो विनिंग कॅन्डिडेट असेल त्या अशा उमेदवाराला उमेदवारी देऊन तो निवडून आणण्याचा ठाम निर्णय या ठिकाणी सर्वांनी घेतला. आता दोन गट एकत्र आले, काही अंतर्गत गटबाजी, नाराजी वगैरे काही याला नाही, आता काय आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धोंडे साहेबांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आता आम्ही सर्व एकच आहोत. त्यामुळे एक विचारात आम्ही सर्व निर्णय घेणार आहोत. त्यामुळे गटबाजीचा काही विषय नाही आणि तसं काही त्यांचा स्वभाव नाही गटबाजीचा. कारण धोंडे साहेब असतील, आजबेकाका असतील, हे दोन्ही व्यक्ती सरळ सरळ स्वभावाचे आहेत. वा कधी असं छक्क्या पंजामध्येचं राजकारण त्यांनी कधी केलं असं मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यामुळे गटबाजीचा काही विषय नाही. कार्यकर्ते पण आता पक्ष बांधणीसाठी सर्व कार्यकर्ते एकत्रित आहोत आणि निश्चितपणे त्या पद्धतीने आम्ही काम करू. पाटोदा तालुक्यामध्ये 3 जिल्हा परिषद गट आणि 6 पंचायत समिती गण आहेत. तर पूर्ण तुमचं बूथ लेवलचं मॅनेजमेंट कसं राहील? नाही, बूथ लेवल आता आमच्या प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही बूथ लेवल कमिट्या पण आमच्या स्थापना आहे झालेल्या आहेत. त्या पद्धतीने आम्ही भविष्यामध्ये नियोजन करू आपण वेगवेगळ्या गण वाईज बैठका घेऊ. कार्यकर्त्यामध्ये उत्साह वाढवण्याचे आपलं काय नियोजन आहे? कार्यकर्त्यामध्ये उत्साह वाढवण्यासाठी आता मागील विधानसभा झाली, मागील लोकसभा झाली, त्या निवडणुकीनंतर आता कार्यकर्ते आता धोंडे साहेबांचा प्रवेश झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ऑलरेडी आलेला आहे आणि भविष्यामध्ये आता कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने यामध्ये झोकून दिलं पाहिजे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेनंतर ग्रामपंचायत निवडणूक आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या गावामध्ये बांधणी करणं आणि सर्वसामान्य शेतकरी असतील, कष्टकरी असतील, शेतमजूर असतील यांच्या प्रश्नांसाठी स्वतः त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्या माध्यमातून कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तर भरपूरच आहे आणि भविष्यात सुद्धा जनतेचे प्रश्न सोडून कार्यकर्ते आमचा रस्त्यावर राहील. विरोधक तुमच्या कोणत्या मुद्द्यावर हल्ले करतात आणि तुम्ही त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्याल? नाही, विरोधकांचा हल्ले करायचा काही संबंधच नाही. कारण की विरोधकांचं जे आहे त्यांची बाजू ते मांडतात, आमची बाजू आम्ही मांडू. आमची काय निगेटिव्ह बाजू कोणतीच नाही आतापर्यंत. कारण की भीमराव धोंडे साहेब असतील, आजबेकाका असतील, हे स्वच्छ प्रतिमेचे लोक आहेत. कसल्याही प्रकारचं भ्रष्टाचाराचं गालबोट त्यांच्यावर नाहीये. आजबेकाकांनी सुद्धा खूप मोठे कामं या मतदारसंघामध्ये दिले. जवळजवळ 2200 कोटीचा निधी आपल्या मतदारसंघाला गेल्या 15 वर्षात 20 वर्षात आला नाही इतका निधी त्यांनी या मतदारसंघाला दिलेला आहे. त्यामुळे जनता ही विकासाच्या मुद्द्यावर यावेळेस मतदान करील असं आम्हाला एक अपेक्षा. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपण युवा चेहऱ्यांना स्थान देणार आहेत का? हा, युवा चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. 50%च्या पुढे आमचे युवा चेहरे राहतील आणि काही अनुभवी लोक सुद्धा यामध्ये घ्यावे लागतील, जेणेकरून पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणी अभ्यासू व्यक्तिमत्व गेलं तर निश्चितपणे आपल्या जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले जातील. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जे रूटमध्ये प्रश्न असतात सर्वसामान्य लोकांचे ते ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सोडले जाऊ शकतात. त्यासाठी अनुभवी काही चेहरे आणि काही नवीन तरुण चेहरे असा सहयोग करून आम्ही चांगले उमेदवार देऊ. आपल्या पार्टीच्या वतीने मतदारांसाठी काय आवाहन कराल? मतदारांना मी एवढंच सांगू शकेल की आपल्या मतदारसंघामध्ये विकास अजितदादांच्या माध्यमातून होऊ शकतो. पालकमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब आहेत आणि ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून अजितदादा रस्त्यावर असतात. 24 तास कामामध्ये असणारा व्यक्ती म्हणून अजितदादांची ख्याती आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा या माध्यमातून आम्ही बीड जिल्ह्यातील जनतेचे आणि सर्व कष्टकरी असेल, शेतमजूर असेल त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू.